बऱ्याच मुलांचे MAPHचे जे क्लेम आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा मेल येत आहे. तुम्ही या मेलमध्ये बघू शकता. इथं असं या प्रकारचा मेल येत आहे की युअर क्लेम ॲप्लिकेशन हॅव्हिंग क्लेम ID हॅज नॉट अप्रूव्ड बाय द युअर इस्टॅब्लिशमेंट गव्हर्नमेंट ऑफिशियल. मतलब एक तर तुमचा एस्टॅब्लिशमेंटकडून किंवा कंपनीकडून तुमचा क्लेम रिजेक्ट होत आहे किंवा जे RO ऑफिस आहे, रिजनल ऑफिस आहे, तिथून तुमचा क्लेम रिजेक्ट होत आहे. तर अशा जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही याला रिसबमिट कसे करू शकता हे आज आपण इथं बघणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, आपला इथं क्लेम रिजेक्ट तर झाला आहे, पण रिजेक्ट झाल्याचं कारण काय आहे ते कारण आपल्याला सर्वात आधी शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, MAPHची जी साईट आहे त्या साईटवर जायचं आहे आणि तिथं जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही तिथं लॉग इन केलं, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं क्लेम मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे. क्लेम मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर असा काही डिस्प्ले दिसेल तुम्हाला आणि इथं इथे स्टेटस आहे, या स्टेटसमध्ये तुम्हाला जे कारण आहे ते कारण दिसेल. आता इथं आहे रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे इस्टॅब्लिशमेंटकडून हा क्लेम इथं रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर याचं कारण काय आहे, तर याचं आपण कारण शोधून याला रिसबमिट कसं करायचं. तर सर्वात आधी आपण काय करायचं, या बाजूला तुमचा जो क्लेम नंबर आहे या क्लेम नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर काय होईल की मला असा काही इंटरफेस दिसेल. इथं तुमचा जो क्लेम तुम्ही केलेला आहे त्याचा नंबर दिसेल, ॲप्रेंटिसशिप तुम्ही क्लेम सबमिट केलेला आहे, कुठल्या तारीखला केलेला आहे ते दिसेल. त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला दिसेल की इस्टॅब्लिशमेंटने याच्यावर काय ॲक्शन घेतली, तर त्यांनी अप्रूव्ह केला का रिजेक्ट केला. तर इथं आपला रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट आहे, तर इथं रिजेक्ट केलेला आहे. आणि त्यानंतर हे महत्त्वाचं आहे की बँक स्टेटमेंट नॉट हायलाइटेड अँड युअर नेम नॉट मेन्शन इन द बँक स्टेटमेंट. म्हणजे हा क्लेम रिजेक्ट झाला आहे, पण याला रिजेक्ट करायचं कारण काय आहे, कारण असं आहे की बँक स्टेटमेंट यांनी जे अपलोड केलेलं आहे ते हायलाईट केलेलं नाही आहे. जिथं तुमच्या पेमेंटचे एंट्री आहेत त्याला हायलाईट करणं आवश्यक आहे, ते केलेलं नाही आहे. आणि बँक स्टेटमेंटवर यांचं नाव आणि अकाउंट नंबर मेन्शन नाही आहे. म्हणजे फक्त स्टेटमेंट टाकला यांनी, जे सुरुवातचं पेज असते त्यावर नाव आणि अकाउंट नंबर असते ते मिसिंग आहे. तर तुम्हाला परत इथं बँक स्टेटमेंट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जे फर्स्ट पेज आहे त्याच्यावर तुमचं नाव आणि अकाउंट नंबर असेल ते पण त्याला जोडायचं आहे आणि तुमचे जेवढ्या पगाराचे जे एंट्री असतील त्याला हायलाईट करायचं आहे आणि परत इथं रिसबमिट करायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही इथं रिसबमिट या प्रकारे इथं करू शकता. रिसबमिट कसं करायचं, परत जायचं, क्लेम मॉड्यूलवर क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला परत असं इंटरफेस दिसेल. इथं तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट अपलोड करू शकता, इथं तुमचा डोमिसाईल अपलोड करायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा तुमचं NSE सर्टिफिकेट या 3 गोष्टी तुम्हाला इथं अपलोड करायच्या आहेत. बाकी आणखी हे वरचं जे आहे जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी ह्या वगैरे सगळं अपडेट करायचे आहेत. नंतर यामध्ये काही चूक दिसत असेल तर ते पण तुम्हाला क्लिअर करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या सबमिट करू शकता. यानं तुमचा क्लेम सबमिट होऊन जाईल, म्हणजे रिसबमिट. तर तुमचा जो रिजेक्ट झालेला असेल तुम्ही त्याला परत या प्रकारे इथं रिसबमिट करून तुमचा क्लेम परत अप्रूव्हसाठी पाठवू शकता. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही क्लेम इथं रिसबमिट केला तर पहिले तुम्ही बघू शकता आपण क्लेम इथं पहिले तर आपण एक क्लेम सबमिट केला, त्यानंतर आपला क्लेम इथं रिजेक्ट झाला किंवा रेक्टिफायसाठी आला. त्यानंतर त्यांनी इथं कारण सांगितलं की रेक्टिफायचं कारण किंवा रिजेक्ट करायचं कारण काय. त्यानंतर आपण काय केलं, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण परत इथं रिसबमिट केला, जे आपलं करेक्शन करायचं होतं ते. त्यानंतर चौथी स्टेप बघा, परत इस्टॅब्लिशमेंटने इथं ॲक्सेप्ट केलेलं आहे, आपला ॲक्सेप्ट अप्रूव्ड. तर आता हा क्लेम आपला RO ऑफिसकडे जाईल आणि RO ऑफिसने जर आपलं अप्रूव्ह केलं तर त्यानंतर आपल्याला पैसे जे आहेत ते DBTकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर तुमचा पण क्लेम जर रेक्टिफायसाठी आला असेल किंवा तो रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही सेम प्रोसिजर वापरून त्याला रिसबमिट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फक्त कारण शोधायचं आहे, जे काही कारण असेल त्याला तुम्हाला नीट करायचं आहे, म्हणजे जे काही चुका झाल्या असतील ते दुरुस्त करायचे आहेत आणि त्याला परत रिसबमिट करायचं आहे. तारखा चुकलेल्या आहेत, बँक स्टेटमेंट चुकलेलं आहे, काही फॉर्म अपलोड केलेला नाही आहे, काही पण चूक असो तुम्हाला इथं यायचं आहे आणि याचं कारण शोधायचं आहे की कारण काय आहे रेक्टिफिकेशनचं किंवा रिजेक्ट झाल्याचं, ते कारण शोधून तुम्ही त्याला रिसबमिट इथं करू शकता. परत काही अडचण असेल तर तुम्ही इथं कमेंट करून आम्हाला विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे आम्ही उत्तर नक्कीच देऊ.